नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य क्षेत्रातल्या विविध समस्या, विविध आजार, त्याच्यावरचे उपाय आणि त्यावर असलेले तज्ञ डॉक्टर यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपल्या NDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर संदीप तांबारे. सर, आपलं स्वागत. धन्यवाद. डॉक्टर संदीप तांबारे यांची ओळख करून देते. डॉक्टर संदीप तांबारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर संदीप तांबारे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस पुणे इथून पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी व्यसनमुक्ती उपचारांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्स न्यू दिल्ली इथून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं आणि व्यसनमुक्ती संशोधनासाठी एम्स न्यू दिल्ली इथे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. नवी दिल्लीत विशेष प्रशिक्षण घेतलं आहे त्यांनी. आणि त्यानंतर डॉक्टर संदीप तांबारे यांनी व्यसनमुक्ती व्यवस्थापनामध्ये म्हणजेच ॲडिक्शन मॅनेजमेंटमध्ये वर्ल्ड पीस इन्स्टिट्यूट ऑफ युनायटेड नेशन यांच्याकडून डॉक्टरेट देखील संपादित केलेली आहे. डॉक्टर संदीप हे गेल्या 20 वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक व्यसनांध व्यक्तींना त्यांनी व्यसनमुक्त केलेलं आहे. तसंच गेल्या 20 वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी जनजागृती, उपचार, पुनर्वसन, प्रशिक्षण आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या मार्फत इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर ॲडिक्ट प्रकल्पाचे ते डायरेक्टर पदी सुद्धा नियुक्त होते. त्यांनी तिथे काम पाहिलेलं आहे. तर आयुष व्यसनमुक्ती उपचार आणि संशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता सध्या ते जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडतात. डॉक्टर तांबारे यांनी व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः जनजागृती निर्माण केलेली आहे आणि युवकांना व्याख्यान देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, महिलांचे मेळावे आयोजित करणं, तसंच गावोगावी जाऊन व्यसनमुक्ती अभियानं राबवणं आणि व्यसनमुक्ती युवक महोत्सव अशा विविध माध्यमातून आजपर्यंत 2600 पेक्षाही जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत, कार्यक्रम, मेळावे घेतलेले आहेत आणि जनजागृती सुद्धा केलेली आहे. तसंच व्यसनमुक्ती उपचारांचं विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर तांबारे यांनी 31,000 व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त केलेला आहे आणि सायंटिफिक उपचार, शास्त्रोक्त उपचार पद्धती त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांना व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढलेलं आहे. तसंच व्यसनमुक्ती उपचारानंतर त्यांनी त्या व्यक्तीला व्यावसायिक प्रशिक्षण दिले आणि त्यांना स्वयंपूर्ण सुद्धा बनवलेलं आहे. तर आतापर्यंत जवळपास 5,300 पेक्षा जास्त कुटुंबियांना त्यांनी एक नवीन प्रकाश वाट दाखवलेली आहे व्यसनमुक्तीच्या मार्गातून. तर विदेशात सुद्धा जवळपास सिंगापूर, थायलंड, इंग्लंडमध्ये आणि दक्षिण कोरियामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी संशोधन त्यांचं व्यसनमुक्तीवरचं खास करून सादर केलेलं आहे. तर चला तर मग आपण डॉक्टर संदीप यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. सर, व्यसनमुक्तीच्या बद्दल आपण बोलतोय, मात्र सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांना हे समजावून सांगूया की व्यसन म्हणजे नेमकं काय असतं. ज्या ज्या पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीचा मूड, परसेप्शन आणि वर्तन म्हणजे बिहेवियर बदलून जातं, अशा पदार्थांच्या अतिमात्रेतल्या सेवनाला व्यसन असं म्हणतात. आणि असे वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत त्यांना सायको ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणतात आणि याचंच व्यसन लागण्याची जास्त शक्यता अनेकांना असते. असे वेगवेगळे अल्कोहोल, निकोटीन, कॅनॅबिस, ओपॉइड, हॅल्युसिनोजेन्स, स्टिम्युलंट्स असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत ज्यातील पदार्थांच्या सेवनानं हा धोका निर्माण होतो. एक सांगाल की व्यसनमुक्ती म्हणजे व्यसन म्हणजे काय तर आपण समजून घेतलं, पण व्यसनाचे काही प्रकार सुद्धा आहेत का? म्हणजे बऱ्याचदा माणसांना चांगल्या गोष्टीचं सुद्धा व्यसन असतं, तर मग त्याबद्दल काय सांगाल? बिहेवियरल व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसने, त्याच्यामध्ये गॅम्बलिंग, मोबाईल गेमिंग, हॅझार्डस गेमिंग हे सगळे प्रकार येतात, ज्याचं आता खूपच फॅड वाढत चाललेलं आहे. आणि जे शारीरिक व्यसनं म्हणतो, जी सेवन केली जातात, जी शरीरात घेतली जातात, अशा सायको ॲक्टिव्ह सबस्टन्सेस ज्याच्यात मगाशी नावं सांगितल्याप्रमाणे निकोटीन, कॅनॅबिस, अल्कोहोल ह्या सगळ्या पदार्थांचा समावेश होतो. आणि ह्याच्यावर त्या व्यक्तीचं अवलंबित्व येणं, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करीत राहणं, फायदा तोट्याचा विचार न करणं, या सगळ्याला आपण व्यसन ह्या व्याख्येत घेतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायचा झालं तर त्याचा शरीरावर, मनावर परिणाम होतो का, आणि होत असेल तर तो कसा? निश्चितच खूप सुंदर प्रश्न.
एकतर व्यसन हा आजार आहे याबद्दलच जनजागृती होणं अतिशय गरजेचं आहे. एखादा माणूस व्यसनी बनतो म्हणजे तो बदमाश आहे, तो आगाव आहे, त्याला समजत नाही असा आपण त्याच्यावर आरोप करतो. पण जागतिक आरोग्य परिषद असं म्हणते की सबस्टन्स यूज डिसऑर्डर, ज्याला आपण व्यसन म्हणतो, हा एक डिसीज आहे. आणि याचं वर्णन करताना खूप सुंदर शब्द दिलाय त्याने WHO व्याख्येतच. इट इज अ बायोसायकोसोशल डिसीज. म्हणजे या आजाराचा त्या व्यक्तीच्या शरीरावर, त्याच्या मनावर एवढंच नाही तर कुटुंब आणि व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे जगातला हा एकमेव आजार असा आहे. म्हणजे बाकी दुसरा कुठलाही आजार घ्या, घरात एखाद्या व्यक्तीला ताप आला तर याचा त्रास फक्त त्याच व्यक्तीला होतो. पण व्यसन आजार असा आहे की घरात होतो एकाला पण त्रास मात्र अख्ख्या कुटुंबाला सहन करावा लागतो. म्हणजे हा आजार शरीर, मन, कुटुंब आणि समाज व्यापून टाकणारा आहे. उपचार नेमके कसे दिले जातात आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून? ओके, खूप सुंदर प्रश्न. जसा आजार आहे म्हणून आपल्याला समाजात जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे, तसं याच्या सायंटिफिक ट्रीटमेंटची सुद्धा समाजाला माहिती होणं अतिशय गरजेचं आहे. हा जो आजार आहे याच्यावर मी म्हटल्याप्रमाणे उपचार सुद्धा तिन्ही ठिकाणी करावे लागतात. एक शरीरावर, दुसरं मनावर आणि तिसरं त्याच्या कुटुंबावर सुद्धा. एवढंच नाही, त्याला व्यवसायात सुद्धा पुनर्वसन करणे, आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे, समाजात गेलेली प्रतिष्ठा त्याला परत मिळवून देणे, या सगळ्या बाबींवर आपल्याला व्यसनमुक्ती उपचारात काम करावं लागतं. त्यापैकी मुख्य जो आहे उपचार हा शरीरावर दिला जातो. आणि त्याच्यानंतर शरीर स्टेबल झालं, स्थिर झालं, कारण बऱ्याच समस्या असतात शरीराच्या सुद्धा, त्यानंतर मनाचा उपचार, मग कुटुंबाचा उपचार, असं आपण टप्प्याटप्प्यानं 28 दिवसांमध्ये हा उपचार आपण पूर्ण करतो आयुषमध्ये. अच्छा डॉक्टर, एक असा इंटरेस्टिंग प्रश्न की आयुष व्यसनमुक्तीमध्ये असं म्हणतात की व्यसनांध व्यक्तीला जेव्हा व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेतात तेव्हा औषधं, कडू औषधं दिलेली जातात जी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही किंवा ज्याने अगदी मन निरस होतं, मन होत नाही ते घ्यायची औषधं. तर अशी औषधं आहेत का तिथे? नाही, हा म्हणजे औषध चवीला तेवढं प्रत्येकच कडूच असतं असंही नाही, आणि ते फक्त चवीपुरतं मर्यादित आहे. त्याचे परिणाम मात्र आपल्याला चांगलेच मिळतात. आणि मग असे व्यसनमुक्तीसाठी जो औषध उपचार दिला जातो यामध्ये मुख्यतः व्यसन बंद कर, व्यसन बंद कर असा का समाज, सगळं जग त्याला सांगत असतं. एवढंच नाही, व्यसन करणाऱ्या व्यक्तीचं मन सुद्धा आतून म्हणत असते की व्यसन बंद कर. पण व्यसन बंद केल्यावर त्याला होणारे जे त्रास आहेत हे बंद झाल्याशिवाय व्यसन बंद होत नाही. आणि म्हणून व्यसनमुक्ती उपचारात सगळ्यात अगोदर हा त्रास औषधांनी कमी केला जातो. खूप छान छान औषधं, म्हणजे बरेच जण बघा अल्कोहोलचं, दारूचं व्यसन करणाऱ्या प्रत्येकाचं म्हणणं आहे जर मी नाही पिलो, मला बंद करायची, पण नाही पिलो तर मला जेवण जात नाही, मला झोप येत नाही, हात थरथर कापतात, छातीत दडदड, अशक्तपणा येतो. मग या सगळ्यासाठी छान छान औषध आहे. म्हणजे ज्याला जेवण जात नसेल त्याला भूक लागायचं औषध आहे, झोप येत नसेल झोप लागायचं औषध आहे. म्हणजे एक पेशंट तर मला असं म्हणायचा की नाही पेल्यावर मला करमत नाही, तर आम्ही त्याला करमायची गोळी दिली. मूड एलिव्हेटर म्हणून करमायच्या सुद्धा गोळ्या आहेत सायकॅट्रीमध्ये. तर अशा प्रत्येक त्रास कमी करणं हा उपचारातला पहिला टप्पा आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये व्यसनामुळे त्याचं काय काय खराब झालंय. समजा व्यसन जरी आज बंद केलं, 20 वर्ष त्यानं केलेलं ना, मग त्याच्यामुळे त्याचा लिव्हर खराब झालाय का, किडनीवर काय दुष्परिणाम, हृदय काम करतंय का, मेंदूवर काय काय वाईट परिणाम झाला, ह्याच्या तपासण्या करून जर थोडासा दोष असेल तर आमच्या तिथले डॉक्टर आम्ही दुरुस्त करतो. आणि जर काही मोठा दोष सापडला तर त्याच्या तज्ज्ञांकडे त्याला पाठवलं जातं आणि त्यांचा सल्ला घेतला जातो. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा व्यसनाकडे मनच जाऊ नये अशी अँटी क्रेविंग नावाची औषध आहे, जी खाल्ल्यानंतर आतूनच त्या व्यसनी पदार्थाबद्दल तिरस्कार निर्माण होतो. आणि असं आतापर्यंत 31,000 लोकांच्या मनात आम्ही तिरस्कार निर्माण केलेला आहे. वा वा. सर आणखी एक महत्वाचं की आता औषधोपचार तर आहेत, म्हणजे गोळ्या औषधं काढे या सगळ्या गोष्टी आहेत, पण या सगळ्यात व्यसनांध व्यक्तीला एक मानसिक उपचारांची सुद्धा गरज असते, कारण मानसिक दृष्ट्या सुद्धा कुठेतरी त्याला विचलित करणं त्या व्यसनापासून गरजेचं असतं. तर आणि आता यात कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट्स किंवा थेरपीज सुद्धा आलेल्या आहेत, जसं की संगीताची मदत घेतली जाते, कलेची सुद्धा, म्हणजे आर्ट थेरपी, म्युझिक थेरपी याचा सुद्धा वापर केला जातो. तर याबद्दल काय सांगाल, कारण आयुषची ही खासियत आहे असं मी ऐकलं. हा तर खरा उपचाराचा गाभ आहे. म्हणजे शरीराचा उपचार हा तर प्राथमिक अवस्थेत आहे, पण खरा व्यसनमुक्तीचा उपचार हा तर मनावर आहे, कारण हा आजारच मुळात मनाचा आहे. कारण कुठली ना कुठली मानसिक विकृती असल्याशिवाय माणूस व्यसनाच्या विळख्यात अडकतच नाही. आणि ही मुळात असणारी मानसिक विकृती त्या व्यसनामुळे परत इतकी वाढते
आणि मग या सगळ्याचा परिणाम होऊन तो व्यक्तीचा स्वभाव हट्टी होणे, मी सांगतोय असंच झालं पाहिजे, मला शहाणपणा शिकवायचा नाही, माझं नाही ऐकलं तर मी आत्महत्या करीन, अशा विकोपाला मानसिक विकृती जातात. आणि मग यामुळं व्यसनमुक्ती उपचारामध्ये या मनावर खूप सुंदर प्रकारे उपचार केले जातात. योगा, मेडिटेशन, तुम्ही म्हणता तसं आर्ट थेरपी, रोज झुंबा डान्स घेतला जातो आमच्याकडे. येस येस. आणि खूप चांगला उपचार आहे. म्हणजे बघा ना, व्यसन बंद करणारे म्हणतात मला रात्री झोप येत नाही, मला गोळी द्यावी लागते, पण जर डान्स मन लावून केला आणि त्याला थकून गेलं शरीर तर जेवल्याबरोबर आपोआप झोप जातो, लागणारच आहे. तर असे वेगवेगळे उपचार, म्हणजे यात मानसिक उपचाराची एक मला खासियत, म्हणजे मुळात बघा फक्त व्यसनी माणसाचंच नाही, आपल्या प्रत्येकाचं सुद्धा असं म्हणणं आहे की माझ्या साहेबांनी असं केलं म्हणून मी असा झालोय, माझी पत्नी तशी भांडली म्हणून मी असं केलं. पण मानसशास्त्रातली एक थिअरी अशी सांगते की व्यक्तीचं वागणं हे आजूबाजूच्या परिस्थितीवर नाही तर त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणून बघा कोरोना आला तर कसे वेगवेगळ्या पंतप्रधानांनी कसे वेगवेगळे डिसिजन घेतले. जिथं हुकुमशाह होता त्यांनी तर डायरेक्ट गोळ्या घालायच्याच ऑर्डर दिल्या. जिथं आर्थिक महासत्ता होती ते म्हणले पैसा कमी नाही झाला पाहिजे, लोकांचा जीव गेला तरी हरकत नाही. जिथं लोकशाही आहे तिथं काय निर्णय झाला, लॉकडाऊन, कुणी घराबाहेर, आपल्याला माणसं महत्वाची आहेत. म्हणजे घटना एकच आहे कोरोना, पण तिघांची कार्याची पद्धत वेगवेगळी. तसं एखादा व्यक्ती जेव्हा वागतो हे स्वतःच्या विचारानुसार वागतो, तो परिस्थितीनुसार वागत नाही. ही थिअरी समजून सांगितली की पेशंटचा जो आरोप असतो, आईनं असं केलं म्हणून मी दारू पितो, वडिलांनी तसं केलं, हा दोष द्यायचा संपून जातो. असं मी उदाहरणार्थ एक थेरपी सांगितली, मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, REBT, CBT अशा मानसशास्त्रातल्या खूप उपयुक्त उपचार पद्धती. आणि त्याच्या जोडीला हे योगा, मेडिटेशन, संगीतोपचार या आपल्या पारंपरिक उपचार पद्धती, दोन्हीच्या समन्वयातून मी म्हणतो की व्यसनात जेवढा आनंद आहे त्याच्या 1000 पट जास्त आनंद इतर गोष्टीतून मिळवून देणे, याला खरा व्यसनमुक्तीचा उपचार आम्ही समजतो. अगदी अगदी अतिशय सुंदर म्हणालात सर. पण एक गोष्ट की जेव्हा एखादी व्यक्ती आयुष व्यसनमुक्ती केंद्रात येते व्यसनमुक्तीसाठी आणि सगळ्यात आधी त्याचं समुपदेशन, म्हणजे सगळ्यात आधी रुग्णाबरोबर त्या पेशंट बरोबर संवाद साधणं महत्त्वाचं असतं. तर समुपदेशन बिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन ऑल दिस, तर या सगळ्यात कशी समुपदेशनाची मदत होते? नाही, समुपदेशन, काउन्सिलिंग हा तर अतिशय महत्वाचा उपचार आहे. कारण व्यसनी म्हणजे हा समस्याग्रस्त व्यक्ती असतो आणि या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य त्याच्यात निर्माण करणे ह्याला समुपदेशन असं आम्ही म्हणतो. मग आलेला व्यक्ती सगळ्यात पहिलं त्याला समस्येची जाणीव नसते. म्हणजे आलेला प्रत्येक पेशंटचा आम्हाला प्रश्न आहे की कोण पित नाही, मग मलाच का उपचार द्यायला लागला. तर त्याला अगोदर हे जाणून द्यावं लागतं की तुझं पिणं आणि जगातल्या इतर लोकांचं पिणं याच्यात काय फरक आहे. तू अवलंबित्व आलंय, तुला त्याशिवाय जमत नाही, मर्यादा पाळता येत नाही, म्हणून आपल्याला उपचाराची गरज आहे. आणि त्याच्या समस्या ज्या कुठल्या असतील, अनेक प्रकारच्या समस्या, कुणाच्या शारीरिक असतात, मानसिक, कौटुंबिक, पत्नी रुसून माहेरी निघून गेलेली आहे, वडील प्रॉपर्टीत हिस्सा देत नाहीत, कुणाला कर्जाचा डोंगर इतका झालेला आहे. मग ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आमचे सोशल वर्कर आहेत, आमचे सायकोलॉजिस्ट आहेत, आमचे सायकियाट्रिस्ट आहेत, हे त्याच्या समस्या मुळातून जाणून घेतात. आणि त्या मुळापासून, म्हणजे दोऱ्याचा गुंता जसा आपण सोडवतो, म्हणजे तिथं ज्या जोर लावून चालत नाही, लगेच दोरा तुटून जाईल. एक धागा धागा उकलत त्याच्या मनात विचारांची स्पष्टता निर्माण करणे आणि त्याला सकारात्मक करणे, हे समुपदेशनाच्या माध्यमातून काम केलं जातं. बरं, या सगळ्यात हल्ली योग उपचार, म्हणजे योग करून घेणं, मनाला स्थैर्य प्राप्त करून देणं त्या व्यक्तीच्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आयुष व्यसनमुक्तीमध्ये हे सगळं काम कसं चालतं, म्हणजे योग साधनेचा वापर कशा प्रकारे केला जातो? खूप सुंदर. म्हणजे आमचं आयुष नाव देण्यामागचाच मुख्य उद्देश हा आहे की व्यसन ह्या समस्येनं सगळं जग ग्रासित होतंय. आणि अशा वेळी भारत महागुरु होतोय. आता आपण 500 ट्रिलियनच्या पुढे इकॉनॉमी जायचा विचार करतोय. तर भारताकडे असे काय ऑप्शन्स आहेत की ज्यामुळे अख्खं जग आकर्षित होईल. मग आपला काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत ह्या व्यसनमुक्तीसाठी? आपल्या आयुर्वेदात खूप चांगली उपचार पद्धती दिली आहे, योगामध्ये खूप चांगले उपचार दिलेले आहेत. मग ह्या योगाचा वापर करून, एकतर योगाचे प्रशिक्षण दिलं म्हणजे
तिन्ही पातळ्यावर प्रतिबंध म्हणून, म्हणजे व्यसन लागूच नाही, आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी काही अभियान राबवतो. त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनाच योगा शिकवतो की जेणेकरून आयुष्यात येणारा तणाव त्यांना हाताळण्याचं कौशल्य निर्माण व्हावं, मनावर त्यांचं हे यावा, अंकुश यावा आणि मनावर ताबा यावा, जेणेकरून मन वाईट गोष्टीकडे वळणारच नाही. एवढंच नाही तर शारीरिक दृष्ट्या सुद्धा योगाचे व्यसनमुक्ती उपचारात इतके फायदे आम्हाला दिसून आलेत. मन शांत, आनंदी, प्रसन्न तर होतच, पण ज्याला अन्नाचा एक घास सुद्धा पचत नव्हता पहिल्या दिवशी, अगदी 5व्या दिवशी तो 2 चपात्या 2 पोळ्या खायला सुरू करतो. म्हणजे शरीरामध्ये त्याच्या शक्ती निर्माण होते, झोप शांत यायला लागते, अन्न पचवण्याची ताकद निर्माण होते, थरथरी हातांची कमी होते. हे सगळं, आणि पुन्हा व्यसनाकडे मन जात नाही. जे आम्हाला औषधांनी साध्य करायचंय ते प्रत्येक गोष्ट आम्ही योगातून त्या पेशंटला मिळवून देतो. आणि ह्या योगा आणि आयुर्वेदाच्या उपचारामुळेच आतापर्यंत आयुषला इंग्लंड, थायलंड, सिंगापूर, त्यानंतर आता साऊथ कोरिया, ह्या वेगवेगळ्या देशातून आमंत्रण आलं ते ह्याच उपचार पद्धतीमुळे. नक्कीच. मला डॉक्टर हेच विचारायचं होतं की आतापर्यंत अनेक टूर्स तुम्ही केलेले आहेत, विविध देशांमध्ये गेलेला आहात, देश परदेशात गेलेला आहेत, तर तिथे व्यसनमुक्तीच्या उपचार पद्धती आणि तिथनं काहीतरी आत्मसात करून मग भारतात येणं आणि इथली सुद्धा पद्धती त्यांनी आत्मसात करणं, हे सगळं कसं होतं आणि या सगळ्यामुळे जी नाविन्यता आलेली आहे ट्रीटमेंट्समध्ये त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. या परिषदांचं जे आयोजन केलं जातं जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय परिषदा व्यसनमुक्तीच्या, त्याचा मुख्य उद्देशच हा असतो की या देशातल्या काही चांगल्या गोष्टी त्या देशात पसराव्यात, त्या देशातल्या या देशात. मग आम्ही जेव्हा गेलो, हे भारताचे पॉईंट घेऊनच गेलो, आयुर्वेद, योगा, आणि याला इतकं चांगलं अप्रिशिएशन संपूर्ण जे विश्वाकडनं, जगाकडनं आज मिळत आहे, हे खरं तर एक भारतीय म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण अजून बारकाव्यानं बऱ्याच गोष्टी, आपली मजबूत असणारी कुटुंब व्यवस्था ही व्यसनमुक्ती उपचारासाठी अतिशय पोषक आहे. म्हणजे बऱ्याच परिषदांमध्ये मी जेव्हा चर्चा करतो तर तिकडच्या देशातले लोक सांगतात की कुटुंब व्यवस्था नसल्यामुळे पेशंटला जो उपचारात सपोर्ट पाहिजे असतो कुटुंबियांचा, तोच त्यांना मिळत नाही. पण भारतात कुटुंब व्यवस्था अगदी मजबूत आहे. आणि मी आता स्वतः अनुभवतोय, 90% पेशंटला कुटुंबीय उपचारात दाखल करतात. मग अशा आपल्या ज्या स्ट्रॉंग गोष्टी आहेत त्या त्यांना देणे, तसं तिकडच्या पण बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. ॲडव्हान्स अँटी क्रेविंगची ट्रीटमेंट काही ठिकाणची चांगली आहे. त्यानंतर आपण ते ह्याची वेगवेगळ्या वासांवर काय तर त्याला आता अरोमा थेरपी, ही काही त्या देशातून आपल्याकडे घेण्यासारखी आहे. असं हेच देवाणघेवाण ह्या परिषदांमधून चालते आणि तिथं भारताला अप्रिशिएशन खूप चांगलं मिळतंय, याचा खूप आनंद वाटतो. डॉक्टर, या सगळ्यात व्यसनांध व्यक्तीचं कुटुंब आणि पर्यायाने समाज म्हणून आपली सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे, याबद्दल एक थोडक्यात सांगाल? व्यसन हा आजार असं आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे की होतो एकाला, पण त्रास अख्ख्या कुटुंबाला सहन करावा लागतो. म्हणजे बऱ्याच वेळा मी बघितलंय की सोशल विड्रॉल ज्याला म्हणतो, म्हणजे व्यसन करणाऱ्याची पत्नी सामूहिक कार्यक्रमातच सहभागी होत नाही. कारण तिला माहित आहे, मी किती नटून थटून गेले, दागदागिने घालून, भारी साडी घालून गेले, तरी तिथं गेल्यानंतर मला जो नेमका प्रश्न येणार आहे की तुझा नवरा दारू पितो, आणि त्यामुळे तिची इच्छाच राहत नाही. ती एक आजारी व्यक्तीसारखं जीवन जगायला सुरू करते. एवढंच नाही, त्या व्यक्तीच्या मुलांवर सुद्धा, त्याला शाळांमध्ये हिनवलं जाते मित्रांकडनं की तुझा वडील काल अमुक ठिकाणी दारू पिऊन, म्हणजे एका मुलानं इतकं भयान वास्तव सांगितलं की त्याचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून जिथं बॅनर लावलेला होता गावात, त्या बॅनर खाली वडील दारू पिऊन पडलेला होता. त्याला काय आनंद वाटणार मला सांगा, इतका अभ्यास करून पहिला नंबर. तर या सगळ्यांना व्यसनमुक्ती उपचारात आम्ही हात देतो, मदतीचा. आई वडिलांची तर अवस्था किती वाईट आहे बघा. म्हणजे ज्या मुलांना आता त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या, ते आई वडील मुलाला काकेत घेऊन तिथं ऍडमिशनला येतात, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करतात. मग ह्या अख्ख्या कुटुंबाला आम्ही एकत्रित करतो आणि आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे आमच्याकडे एक उपचार आहे, पत्नीला सोन्याचा घास भरवणे. म्हणजे व्यसनाच्या काळाच्या पत्नीकडे कधीच लक्ष दिलं नाही. तिला प्रेमानं घरी जी काय काय असेल आपली चटणी भाजी भाकरी ती तिला खाऊ घालणं, त्यात प्रेम ओतणं, आई वडिलांचं पूजन करणं, ह्या पुस्तकी उपचार पद्धती अधिक आपल्या सांस्कृतिक पद्धती दोन्ही एकत्र करून आतापर्यंत 5000पेक्षा जास्त असे कुटुंबीय एकत्र आणलेत की जे एकमेकाचं तोंडही बघायला तयार नव्हते. वा वा. डॉक्टर, आणखी एक, आता आपण आपल्या संवादाच्या अंतिम टप्प्यात आलो आहे, तर मला एक जाता जाता तुमच्याकडनं आमच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? कारण हल्ली आहारी जाण्याचं प्रमाण, व्यसनांध होण्याचं प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे, तर तरुणांना काय संदेश द्याल? नक्कीच. खरंच एखादं व्यसन लागल्यावर ते सोडवणं किती अवघड आहे हे आम्ही रोज अनुभवतोय.
म्हणून युवकांना, विद्यार्थ्यांना माझी अति कळकळीची नम्र विनंती की व्यसन लागूच नाही. याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? काय होतं, योग हा देश बदलण्याची क्षमता ठेवणारा घटक आहे समाजातला आणि त्याच्याकडे नवनिर्मितीचे कौशल्य भरपूर आहेत. मग ही जर एनर्जी प्रॉपर चॅनलाइज केली तर नक्की त्याच्या आयुष्याला दिशा मिळते. पण हे नाविन्यपूर्ण करायचं म्हणून मित्र सांगतायत चल सिगरेट चुटका मारून बघू, कोण म्हणते चल थोडी वीड घेऊ म्हणजे आपण ते गांजा सुरू करू, कोण तुम्हाला दारू पाजाय बियर घ्यायचा आग्रह करील. तर या सगळ्यापासून पहिल्यांदाच नाही म्हणायला शिकणं म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मनावर मित्रांचं एवढं प्रेशर असतं. म्हणजे मी असा एक मुलगा बघितलाय की सिगरेट ओढत नाही पण ग्रुप मधले ओढतात म्हणून पॉकेट खिशात ठेवतो सिगरेटचं. तर नाही, वाईट गोष्टीला नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि आपली एनर्जी योगा, मेडिटेशन, वाचन, खेळ याच्यामध्ये आपण दाखवून दिली पाहिजे. अगदी अगदी डॉक्टर, खूप सुंदर असा संवाद आणि खूप छान तुम्ही माहिती दिलीत आयुष व्यसनमुक्ती केंद्राबद्दल आणि तुम्ही इथे आलात NDTVच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर आमच्या घरी या कार्यक्रमात उपस्थित झाला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर संदीप तांबारे. जर तुम्हाला सुद्धा व्यसनांधी व्हायची सवय झाली असेल, तुम्हाला सुद्धा व्यसनं असतील आणि ती तुम्हाला सोडवायची असतील आणि व्यसनमुक्तीकडे जायचं असेल तर नक्कीच तुम्ही आयुष व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊ शकता आणि डॉक्टर संदीप तांबारे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. यानंतर आपण डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा NDTV मराठी.